दिव्यांगाच्या हक्काचं माझं गाव माझं शहर. आता बातमी सविस्तरपणे. नमस्कार. आज आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टल या पोर्टलची पूर्णपणे माहिती घेणार आहोत. याबाबत मला अशा बऱ्याच विनंती आलेल्या आहेत की दिव्यांग सहाय्यक पोर्टल आपण तर चालू केलं आहे, परंतु ते वापरण्यासाठी नागरिकांना त्याच्याबद्दल मार्गदर्शन हवं आहे. आपल्या ज्या संस्था काम करतात, NGO किंवा आपल्या स्कूल आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर, त्यांना पण त्याच्याबद्दल रजिस्ट्रेशन करणं किंवा वापर करणं याबद्दल काही अडचणी येत आहेत किंवा त्यांना परिपूर्ण माहिती नाही. त्या अनुषंगाने आज आपण दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे दिव्यांग व्यक्तीसाठी, त्यांच्या पेरेंट्ससाठी, समाजासाठी आणि सर्व शासकीय कार्यालय यांच्यासाठी हे कसं उपयुक्त आहे आणि त्याचा फायदा दिव्यांग नागरिकांना कसा होणार आहे, त्यांच्या कुटुंबांना कसा होणार आहे आणि याच्या माध्यमातून आपण दिव्यांगांचं सक्षमीकरण कसं करणार आहोत याची परिपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी याचा एक डेमोही आपण ऑर्गनाईज करत आहोत, ज्याच्या माध्यमातून आपल्या सर्वांना समजेल की निश्चितच हा दिव्यांग सहाय्यक पोर्टल एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह पोर्टल आहे, ज्याच्यामुळं खूप महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांग व्यक्तींना याचा फायदा होईल. तर आपण ज्यावेळेस वेबसाईटवरती जाऊ आणि आपण पोर्टलचं लॉग इन करू, दिव्यांग सहाय्यक पोर्टल, तर तुम्हाला क्लिक केल्यानंतर ही समोरची जी आत्ता पोर्टल दिसतंय ते तुम्हाला दिसेल, ज्याच्यामध्ये या पोर्टलवरती आपण जर बघित असाल तर इथं मुख्य प्रश्न दिसतंय, इथं शासकीय योजना दिसत आहेत, त्याच्याबरोबर शाळा आणि रुग्णालयाच्या बाबतीत इथे दिसेल, संपर्क साधायचा असेल त्याचे डिटेल्स आहेत आणि आपल्याला शासनाचे जे काही धोरणं आहेत, कायदे आहेत, नियम आहेत हे जर बघायचे या ठिकाणी आपण क्लिक करू शकता. ज्यावेळेस आपण ह्या पोर्टलचा वापर करण्याचा विचार करतो तर प्रथमतः जो दिव्यांग व्यक्ती ज्याला वापर करायचा आहे, त्याला शासनाच्या योजनाबद्दल पूर्णपणे माहिती घ्यायची आहे आणि शासनाच्या योजनेचा फायदा करून घ्यायचा आहे. त्यांनी इथं आल्यानंतर आपल्या राईट हँड साईडला आपल्या बघा लॉग इन दिलेलं आहे आणि या लॉग इनमध्ये आपण नागरिक लॉग इन म्हणून क्लिक जर केलं तर आपल्याला आपली माहिती आपल्याला भरायची आहे. पण त्याचबरोबर लॉग इन केल्यानंतर तुम्हाला समोर जो स्क्रीन दिसेल तो अशा पद्धतीचा असेल की दिव्यांग सत्यापन अशी तिथं एक स्क्रीन दिसेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं झालं आहे की तुमच्याकडे UDID कार्ड आहे का, आणि आपल्याकडे जर UDID कार्ड असेल तर त्याच्यावरती होय माझ्याकडे UDID कार्ड आहे याच्यावरती क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर विचारलं जातं की आपला UDID जो क्रमांक आहे तो इथं लिहा. तो जर आपण लिहिला त्याच्याखाली आपली जन्मतारीख विचारली जाते, जी की UDIDवरती दिलेली आहे किंवा तुमची जन्मतारीख आहे ती इथं पूर्ण डेट, मंथ आणि इयर ह्या फॉर्मॅट द्यायची. हे दोन गोष्टी भरल्यानंतर OTP पाठवा याच्यावरती क्लिक करायचं आणि OTP पाठवा असं क्लिक केलं की आपल्या मोबाईलवर तो OTP येईल. हा OTP आला म्हणजेच आपलं इथं रजिस्ट्रेशन झालं हे अपेक्षित आहे. कारण आपण ज्यावेळेस या दिव्यांग पोर्टलचा वापर करायचा आहे आणि याच्यामधून वेगवेगळ्या सेवा किंवा वेगवेगळ्या योजनासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे, त्यावेळेस या पोर्टलवरती आपलं रजिस्ट्रेशन बंधनकारक आहे. त्यासाठी आवश्यक गोष्ट जी आहे तो आपला UDID क्रमांक हा आहे, UDID कार्ड हे आहे. आणि म्हणून तो UDID कार्ड जोपर्यंत आपण त्याचा नंबर याच्यामध्ये फीड करणार नाही आणि आपली डेट ऑफ बर्थ ही करणार नाही आणि त्याच्या माध्यमातून एक वेळेस रजिस्ट्रेशन करणार नाही, तोपर्यंत आपल्याला याच्यावरती रजिस्टर होता येणार नाही. आणि आपण या पोर्टलवरती जर रजिस्टर झाला नाहीत तर आपल्याला या योजनासाठी जे अप्लाय करायचं आहे, अर्ज जो करायचा आहे त्याची अर्ज करण्याची प्रक्रिया फक्त इथूनच सुरू होत असल्यामुळे रजिस्ट्रेशनशिवाय आपल्याला करता येणार नाही. आता याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या दिव्यांग व्यक्तींनी, त्यांच्या पेरेंट्सनी, केअर गिवर्सनी किंवा आपल्या संस्थांनीसुद्धा काळजी घ्यायची आहे. प्रथम म्हणजे आपल्याकडे UDID कार्ड हे व्हॅलिड असलं पाहिजे, योग्य असलं पाहिजे, ते एक्सपायर झालेलं किंवा चुकीचं असता कामा नये. त्याचबरोबर टेम्पररी UDID कार्ड आहेत त्यांना ते अलाउड नाही आहे, कारण टेम्पररी UDID कार्डवाल्यांना, दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनेचे दिव्यांगत्वाचे बेनिफिट भेटत नाहीत. कारण आपला नियम असा आहे की ज्यांच्याकडे परमनंट दिव्यांग कार्ड आहे आणि ज्यांची डिसेबिलिटी ही 40% वरती आहे, म्हणजे पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी आहे, त्यांच्यासाठीच ह्या योजना लागू आहेत. दिव्यांगाचे लाभ त्यांना भेटतात. म्हणून अशाच व्यक्तींनी याच्यावरती जे परमनंट आहेत आणि ज्यांचं दिव्यांगत्वाचं प्रमाण 40% जास्त आहे अशाने इथं रजिस्टर करायचं. हे रजिस्टर केल्यानंतर आपल्यासमोर ही माहिती येईल की
ज्या पद्धतीने इथं विचारलं जाईल की आपल्याला पूर्ण माहिती एक वेळेस फीड करायची की वैयक्तिक माहिती, आपलं नाव काय आहे, आधार क्रमांक काय आहे, डेट ऑफ बर्थ वगैरे काय आहे. मग दुसरी कुटुंबाची माहिती विचारली जाईल, वडिलांचे नाव काय आहे, आईचं काय आहे, लग्न झालं असेल तर पती किंवा पत्नीचं नाव काय आहे, नसेल तर पालकांचं नाव काय आहे, देखरेख करणारा म्हणजे आपल्याकडं कोणी केअरगिव्हर असेल तर त्याचे नाव विचारलेलं आपण डिटेल विचारले आहे. त्याच्यानंतर डिटेल्स म्हणजे पत्त्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस जो आहे, कायमचा पत्ता आणि सध्याचा पत्ता तो आपल्याला द्यायचा आहे. सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती याबद्दल विचारलं आहे, शिक्षण किती झालेलं आहे, व्यवसाय काय आहे का, वार्षिक उत्पन्न किती आहे, बँक खात्याचे डिटेल्स याचे विचारले आहेत की ज्यावेळेस आपल्याला योजनामधून डायरेक्ट बेनिफिट आपल्या अकाउंटमध्ये येणार त्यासाठी बँक डिटेल्स विचारलेले आहेत. मग त्याच्यानंतर आपल्या दिव्यांगत्वाचा तपशील विचारलेला आहे, प्रवर्ग कोणता आहे, परमनंट आहे का टेम्पररी आहे, विशिष्ट त्याचं जी कॅटेगरी आहे ती कोणती आहे, पर्सेंटेज किती आहे आणि UDID क्रमांक किती आहे. आणि त्याखाली आपले एक वेळेस जे काही डॉक्युमेंट आहे तिथं हे अपलोड करायचे आहेत. हे एक वेळेस झालं की आपला हा प्रोफाईल तयार होतो, तो असा असतो ज्याला आपण तुमचा माझी माहिती या कॉलममध्ये आपण बघतो. ही माझी माहिती जी आहे ही आपण इथं बघतो. हा तो आपल्यासमोर जो दिसत आहे तो आपल्याच विभागामधील एक अंडर सेक्रेटरी, ज्याला अवर सचिव म्हणतो, ते आहेत. ते दिव्यांग आहेत, त्यांचा आम्ही प्रोफाईल तयार करून आपल्याला दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तिकडे नाव दिसत असेल, नावाबद्दल त्यांचे डिटेल्स दिसत असतील आणि त्यांची पूर्ण डिटेल माहिती आहे. आता हे 21 प्रोफाईल झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची ज्या पोर्टलची महत्त्वाची बाब जी आहे इथं आपल्याला दिसेल. हे 21 पोर्टल झालं की मग आपल्याला कोणत्या योजनेस आपण पात्र आहात, कोणत्या योजनेस आपण पात्र आहात म्हणजे एलिजिबल फॉर विच स्कीम्स हे आपल्याला दिसतं. हे आपल्या लेफ्ट हँड साईडला जर बघितलं माहिती आपली माहिती माझी माहिती जी आहे ही इथं आपल्याला दिसेल. त्याच्याखाली आपण पात्र योजना याच्यावरती जर क्लिक, तर या व्यक्तीला ज्यांनी जी माहिती आपण भरलेली आहे, जे पोर्टलवरती आपण अपलोड केलेली आहे, त्या आधारे IT च्या माध्यमातून AI च्या माध्यमातून आपली योजनाचे क्वालिफिकेशन किंवा निकष काय आहेत आणि आपली पूर्ण जी प्रोफाईल आहे याच्यातली माहिती याचा ॲनालिसिस करून आपल्यासाठी एलिजिबल असलेल्या स्कीमची लिस्ट आपल्याला समोर दिसते. आणि ही लिस्ट एक वेळ समोर दिसली की मग त्याचे डिटेल्स आपल्याला जर बघायचे असेल तर आपण क्लिक करू शकता की पहा व अर्ज करा असं आपण म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल आत्ताच आपण एक नवीन स्कीम चालू केली की प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी साधन सामग्री साठी आर्थिक सहाय्य आपण ते 1,000 पासून 15,000 वाढवलं, ती योजना आहे. आता याच्यात आपण पहा आणि अर्ज करा असं जर म्हटलं तर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या योजनेविषयी पूर्णपणे माहिती इथं दिसते. पहिला माहिती अशी भेटते की पात्रतेचे या योजनेचे निकष काय आहेत. तर उत्पन्नाची मर्यादा इथं दिलेली नाही आहे, म्हणजे कितीही उत्पन्न असेल तरी चालेल. वयोमर्यादा हे 18 वर्षाच्या वरती पाहिजे, किमान दिव्यांगत्व 40% पाहिजे, शासकीय संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण केलेलं पाहिजे आणि रहिवासी पुरावा पाहिजे. लाभांचे हक्क काय, तर आपल्याला 15,000 रुपये लाभांचे हक्क याच्यातून भेटतात. त्याच्यामधून त्याच्यामध्ये राज्य महाराष्ट्र आणि उपकरण खरेदी आहे. त्याबरोबर आवश्यक कागदपत्रे जे आहेत तर ते आवश्यक कागदपत्रे दिलेले आहेत. ही माहिती आपल्याकडे ठेवली की मग आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर पोर्टल पुढे जा असं म्हणतो, आपली अर्ज करण्यास तयार आहात का असा प्रश्न विचारला जातो. आणि त्या अर्ज करण्याकडे तयार झाल्यानंतर हे डॉक्युमेंट असल्यानंतर आपण क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला जी माहिती आपण प्रोफाईलमध्ये भरलेली होती ती परिपूर्ण माहिती परत भरण्याची गरज येत नाही, कारण ही पूर्ण ती IT च्या AI च्या माध्यमातून फेच केली जाते बॅकएंडला. आणि ती फेच केल्यानंतर हा पूर्ण माहिती आपल्याकडे दिसते. अर्जामधली जी माहिती ते पूर्ण इथं आपल्याला आलेली दिसेल. आणि मग याच्यामध्ये आपल्याला जी फक्त ॲडिशनल काही माहिती मागितली असेल त्या योजनेच्या अनुषंगाने तेवढीच भरायची असते. आता इथं आपल्याला हे डिक्लेरेशन करायचं आहे की आय हॅव रेड ॲक्सेप्टेड कंडिशन्स वगैरे, आणि अपलोड नेक्स्ट डॉक्युमेंट म्हटलं की आपल्याला नेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये आपल्याला जाता येतं. आणि मग आपल्याला आपल्याला तो ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट करता येतो. तर असं जर आपण बघितलं तर आपल्याला कोणत्याही योजनेमध्ये माहिती भेटू शकते, त्याची आपण अर्ज करू शकता आणि इमिजिएटली त्याच्यावरती आपण अप्लाय केल्यानंतर तो अर्ज शासकीय कार्यालयात ज्या अधिकाऱ्याकडे जाणं अपेक्षित आहे त्या अधिकाऱ्याकडे जातो. म्हणजे एवढी सुटसुटीत, सरळ, साधी, अगदी कोणत्याही व्यक्तीला समजेल अशा प्रकारची आपण ही प्रक्रिया केलेली आहे. हे करण्याचा एवढाच अर्थ आहे की दिव्यांग व्यक्तींना कुणावरतीही अवलंबून राहता कामा नये, कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज पडू नये, कोणत्याही अधिकाऱ्याला भेटण्याची गरज पडू नये, जेणेकरून तो स्वतः व्यक्ती किंवा त्यांचे पेरेंट्स याच्या माध्यमातून आपण तो शासकीय योजनेचा लाभ घेऊ शकतो. म्हणून आपल्या पात्र योजना त्यासाठी ज्या आवश्यक आहेत, समजा दुसरी आपण उदाहरणार्थ जर घेतली
दिव्यांग व्यक्तींना सामाजिक सुरक्षा अंतर्गत विवाह प्रोत्साहन योजना, ज्याचा आपण लाभ 1.5 लाख ते 2.5 लाखापर्यंत केला आहे. त्याच्यावरती अर्ज आपण केला तर आपल्याला परत तेच गोष्ट दिसेल. आपण परत त्याच्याकडे पोर्टलकडे अप्लाय करायचं जर म्हटलं तर अप्लाय केल्यानंतर आपल्याला हे अर्ज दिसेल. अर्ज केल्यानंतर आपल्याला इथं ॲक्सेप्ट करायचं आहे. कंटिन्यू फॉर ॲप्लिकेशन म्हटलं की आपल्याला पूर्ण पुढची माहिती दिसेल आणि सबमिट ॲप्लिकेशन इथं दिसतं. सबमिट क्लिक केलं की तो अर्ज सबमिट होतो आणि सबमिट झाल्यानंतर तो अर्ज जिल्हा कार्यालयाला किंवा कमिशनरकडे जे आम्ही सिस्टम ठरवलेले आहे त्याप्रमाणे तिथं अर्ज जातो आणि पर्याय तिथं अर्ज केल्यानंतर मग आपल्याला हे कळेल की आपला अर्ज कुठं आहे. तर आपल्याला त्याच्याखाली जो कॉलम दिसतो लेफ्ट हँड साईडला तिथं अर्ज केलेल्या योजना. तर आपण जर 2 योजनाला अर्ज केलेला असेल तर ते आपल्याला इथं दिसेल की आपला अर्ज कधी दिलेला आहे, त्याचा तपशील पाहायला भेटतो. जो कोणत्या आता याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरून ठेवला होता की ज्याच्यामध्ये 4 मार्चला अर्ज केलेला आहे आणि मग त्याची सद्यस्थिती काय आहे किंवा सामाजिक सुरक्षा दुसऱ्या योजनेमध्ये 26 फेब्रुवारीला अर्ज केलेला आहे. तर ही सध्या त्या अर्जाची स्थिती काय आहे, कोणत्या कार्यालयात आहे, जसे ज्या ठिकाणी दिसेल ती माहिती आपल्याला भेटेल आणि कार्यालय प्रमुखांनी किंवा जे कार्यालय आहे त्यांना ते वेळेचं आम्ही बंधन घातलेलं आहे. त्या वेळेमध्येच त्या अर्जावरती निर्णय घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला वेळेत सुविधा भेटतील आणि शासकीय सेवेचा लाभ आपल्याला घेता येईल. त्याच्यामुळे आपल्याला अर्ज केलेल्या योजनासुद्धा इथं माहिती भेटेल. आता आपल्याला असं लक्षात आलं की नाही आपल्याला काही कंप्लेंट करायची किंवा तक्रार करायची तर त्याच्या खाली कॉलम बघितला तक्रार निवारण पद्धती आहे आणि मग तक्रार निवार जर आपण करायचं असेल तर आपला 21 मोबाईल हे केल्यानंतर तक्रार करू शकता. तक्रार केल्यानंतर त्याचं स्टेटस काय आहे हे कळतं. तर ही प्रणाली आपण यासाठी विकसित केलेली आहे की दिव्यांग व्यक्तींना आपल्या घरी राहून आपल्या एका मोबाईलच्या क्लिकवरती किंवा आपल्या लॅपटॉपवरती किंवा कम्प्युटरवरती ही सर्व माहिती तर भेटेलच, परंतु कोणत्याही शासकीय योजनेचा मग दिव्यांगासाठी असलेल्या त्या योजनेचा पूर्ण लाभ त्यांना घर बसल्या भेटू शकतो. त्यासाठी ही प्रणाली आपण डेव्हलप केलेली आहे. ही युनिक आहे. परत माहिती मागितलीसुद्धा जात नाही. एक वेळेस आपल्याला माहिती भरली की तीच माहिती आम्ही सिस्टमच्याद्वारे प्रत्येक अर्जासाठी वापरतो. परंतु ही माहिती भरताना आपण अचूक माहिती भरली पाहिजे. कोणतीही चुकीची माहिती भरता कामा नये, कारण चुकीची माहिती जर भरली तर आपल्याला एलिजिबल असलेल्या स्कीम चुकीच्या निवडल्या जाऊ शकतात आणि पर्यायानं आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळं आपलं दिव्यांगत्वाचे प्रकार असतील, दिव्यांग असेल, पर्सेंटेज ऑफ दिव्यांग असेल किंवा आपलं इन्कम असेल किंवा आपलं बँक अकाउंट असेल, कोणतीही माहिती चुकीची देता कामा नये जेणेकरून आपल्याला त्या लाभापासून वंचित राहता येणार नाही. आपण वंचित राहू शकणार नाही. योग्य माहिती दिली तर आपल्याला निश्चितच त्याचा लाभ भेटेल. आता हे आपण जर बघितलं तर हे लक्षात येतं आहे की हे किती युजफुल आहे, इझी आहे आणि हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषामध्ये आहे. त्याच्यामुळे आपण कोणतीही भाषा त्याच्यामध्ये यूज करू शकता. आता हेच करत असताना आणखी आपण जर बघितलं तर दिव्यांग सहाय्यक पोर्टल ज्यावेळेस आपण जसं सांगितलं मी की याच्यावरती आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला ही स्क्रीन दिसेल. तर स्टार्टिंगला आपण हे बघा की याच्यामध्ये शासकीय योजना कोणत्या आहेत. आपण अर्ज करायच्या अगोदर आपलं प्रोफाईल नाही आहे पण कोणत्या योजना आहेत हे जर आपण क्लिक केलं तर आपल्याला विभागनिहाय योजना देऊ शकतील. म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी कोणत्या विभागाच्या कोणत्या योजना आहेत. त्याच्यात सर म्हटलं का आता आदिवासी विकास विभागाची तुम्हाला योजना बघायची आहे. याच्यावरती जर क्लिक केलं तर ही योजना आपल्यासाठी लागू आहे ह्याच्यातून दिसतं. ही माहिती आम्ही दिलेली आहे. गृहनिर्माण विभागाची बघायची तर गृहनिर्माण विभागाच्या आपल्यासाठी दिव्यांग व्यक्तीसाठी कोणत्या योजना आहेत ही आपल्याला दिसेल. किंवा आपण सामाजिक न्याय विभागाची बघायचं म्हटलं तर ह्या योजना आपल्याला समोर दिसतील. ही माहिती आम्ही व्यवस्थितपणे यासाठी केलेली आहे की दिव्यांग व्यक्तींना शासकीय विभागाच्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यालयात जाण्याची गरज पडू नये. फक्त दिव्यांग विभागाच्याच योजना इथं माहिती आहे असं नाही, तर शासनाच्या सर्व विभागाच्या योजना ज्या दिव्यांगासाठी आहेत त्याची माहितीसुद्धा आपण इथं पूर्णपणे दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण ते जर बघितलं तर ती माहिती आपल्याला भेटेल. आपल्याला असं करायचं आहे की स्त्री किंवा पुरुष यांच्यापैकी कोणते एलिजिबल आहेत तर आपण फक्त त्याच्यामध्ये चूज करायचं. स्त्री आहे त्यांच्यासाठी स्कीमची योजना इथं आपल्याला दिसेल. किंवा आपल्याला फक्त राज्य शासनाचे करायचे तर फक्त राज्य शासनाची योजना आपल्याला माहिती इथं भेटेल. किंवा फक्त केंद्र शासनाकडे जायचं तर केंद्र शासनाची योजना आपल्याला इथं माहिती भेटेल. एवढी सुटसुटीत सहज अगदी आपण मोबाईलवर कसं एखादा हे करत असताना व्हॉट्सअप बघत असताना कुणाचा मेसेज जसा बघतो तशा पद्धतीचं हे पोर्टल आम्ही केलेलं आहे जेणेकरून नागरिकांना आणि विशेष करून दिव्यांग नागरिकांना याचा फायदा सहजरित्या घेता यावा, त्यांना भेटावं, त्यांचा कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही त्या पाठीमागची भूमिका आहे. ही योजना आपल्याला दिसेल.
आता याच्यामध्ये दुसरी एक आणखी महत्त्वाची बाब जी आम्ही केलेली आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस असे दिव्यांगाचे पालक आहेत, त्यांचे आईवडील आहेत, त्यांना हे माहीत नसतं की आपल्या मुलाला किंवा मुलीला आपल्या पाल्याला जवळपास कोणती शाळा आहे का, स्पेशल स्कूल म्हणतो ज्याला आपण, किंवा तिथं काही एखादं सेंटर आहे का, ही माहिती नसते. तर आपल्याला इथे हे देशामध्ये 12 देशात शाळा आणि रुग्णालय शोधा, म्हणजे आपल्या जवळपास अशी काही फॅसिलिटी आहे का जिथं आपल्याला माहिती भेटेल. तर इथं जर क्लिक केलं तर आपल्याला इथं विचारलं जातं की आपल्याला काय जवळीनुसार म्हणजे नियर तुमच्या काय काय फॅसिलिटी आहे ती बघायची, शोधायची. तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातली, आता मी इथं मुंबईत आहे म्हणून मुंबई सिटीमधलं क्लिक करतो आणि मला त्याच्यामधले समजा हॉस्पिटल शोधायचे आहेत, म्हणजे जिथं सर्टिफिकेट भेटते UDIDचं अप्लाय करायचं असतं, हे मी क्लिक केलं आणि मी लागू केलं तर मला इथं सरळ सरळ डाव्या हाताला दिसतं जे हॉस्पिटल दिसतंय, सेठ गोवर्धन हे हॉस्पिटल दिसतंय, ही सगळी लिस्ट इथं दिसते आणि या बाजूला आपल्याला मॅप पण दिसतो. त्याच्यापैकी आपल्याला हेही माहिती पाहिजे की आपल्याला कसं जायचं आहे. तिथं जर क्लिक केलं तर गुगल मॅप्समध्ये आपल्याला ओपन करता येतं आणि गुगल मॅप्सवरती आपल्या घरापासून कसं अंतर जायचं हे सगळं आपल्याला दिसतं, लोकेशन शेअर करता येतं. एवढी सरळ साधी आपण सुटसुटीत हे पोर्टल केलेलं आहे, जेणेकरून नागरिकांना आणि विशेष करून दिव्यांग नागरिक, त्यांचं कुटुंब यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कुणाकडे माहिती मागण्याची गरज पडणार नाही आणि याच्यातही काही अडचण असेल तर डेफिनेटली आपण आपलं कार्यालय त्यांना मदत करायला सरळ तत्पर असतं. त्याच्यामुळं इथं समजा रुग्णाची आपल्या शाळा विचारायची तर आपल्या शाळेची माहिती भेटेल की जिथे की आपल्याला जायचं आहे, आपल्या मुलाच्या विषयी विचारायचं आहे आणि याची तिथं आपण नाव दिलेलं आहे, त्यांचा तिथला नंबर जो आहे तो दिलेला आहे, प्रिन्सिपलचं नाव दिलेलं आहे किंवा तिथला हेड ऑफ द इन्स्टिट्यूट त्याचं नाव दिलेलं आहे आणि किती अंतर आहे आपण जिथं राहता किंवा जिथून जायचं आहे आपल्याला ते सर्व दिसलं आहे. नकाशावर शोधा म्हटलं की नकाशावर आपल्याला दिसतो. तर ही सुविधा आपण विशेष करून दिव्यांग व्यक्ती, त्यांचं कुटुंबीय यांच्यासाठी दिलेलं आहे आणि नागरिकांसाठी की आपल्या आजूबाजूचा आपल्या संस्था कोणत्या आहेत हे जर आपण केलं तर निश्चितच याचा फायदा आपल्या दिव्यांग नागरिकांना होणार आहे. अशा दृष्टीनं आपण हे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता हे करत असताना जसं मी फाइंड नियर बाय सांगितलं, तर त्याचबरोबर आपल्याला परत आणखी पुढची जर माहिती घ्यायची तर हे आपल्याला दिसेल की ह्या पोर्टलवरती त्याच्यापुढे जर आपण बघितलं तर कायदे, नियम, धोरण या बाबतीत आपल्याला बघायचं आहे. शासन परिपत्रक इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला हे कायदे समोर दिसतात, नियम आपल्याला दिसतात, धोरणे दिसतात. याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला डिटेल त्याची माहिती भेटेल, जेणेकरून आपल्याला कोणत्याही योजनाबद्दल माहिती पाहिजे असेल तीसुद्धा इथं अवेलेबल आहे. अशा पद्धतीचं एक सुटसुटीत आपण हे पोर्टल केलेलं आहे. हे पोर्टल करण्यापाठीमागचा उद्देशच एवढा आहे की आपल्याला कुणाकडेही जाण्याची गरज पडू नये, आपले हक्क आपल्याला माहीत असावेत आणि ते वापरण्यासाठी आणि त्याचा यूज करण्यासाठी आपल्याला ह्या पोर्टलच्या माध्यमातून ते करून घेता यावेत अशी अपेक्षा आहे. आणि म्हणून याचं नावसुद्धा आम्ही केलेलं आहे दिव्यांग सहाय्यक पोर्टल. हे आपल्याला सहाय्य करण्यासाठी आहे, आपला स्वाभिमान वाढवण्यासाठी आहे आणि आपल्याला स्वाभिमानाने जगता यावं यासाठी सर्व सुविधा आपल्यापर्यंत एका क्लिकवरती अवेलेबल व्हाव्यात या दृष्टिकोनातून आहे. हे आपण सर्वांनी वापरावं. पोर्टलच्या माध्यमातून आपण पहिलं समजून घ्यावं, जे आता मी सांगितलं त्याप्रमाणे समजून घेऊन त्याचा वापर करावा. कुणी चुकीचा वापर करणार नाही याचीही काळजी घ्यावी आणि आपल्याला शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचा वापर घेऊन आपण पूर्णपणे सक्षम कसं व्हाल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करूया. आपण आपल्याबरोबर शासन आहे, आपण सर्वांनी मिळून दिव्यांग व्यक्तीचं सक्षमीकरण योग्य प्रकारे करून त्यांना न्याय देण्याची भूमिका या दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून करत आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावं हीच विनंती. तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. संपादक तानाजी घोडके.